सणासुदीचे दिवस आले की महागाई वाढते. सणांचे दिवस संपले की अनेक वस्तू पुन्हा नेहमीच्या दरात मिळतात. मग सणाच्या काळात वाढवलेला दरच योग्य होता का? सण दरवर्षी येतात, त्यांच्या तारखा आधीच ठरलेल्या असतात. मग पुरवठ्याचे नियोजन आधीच का होत नाही? सण साजरा करण्यासाठी जणू सीझनल टॅक्सच भरावा लागतो. व्यापाऱ्यांना नफा मिळायलाच हवा, पण नफ्याच्या नावाखाली ग्राहकांची अडवणूक होता कामा नये. छोटे व्यापारी मोठ्यांकडे बोट दाखवतात आणि मोठे व्यापारी पुरवठ्याकडे. सण आला की महागाई का वाढते? सीझनल टॅक्सची ही लूट थांबणार कधी? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. सणासुदीचे दिवस आले की बाजारपेठ सजते, दुकानांमध्ये गर्दी वाढते, खरेदी वाढते आणि त्याच वेळी ग्राहकांच्या खिशावरचा भारही वाढतो. महागाई वाढणं हा जणू सणांचा अविभाज्य भागच झालाय. सण कोणताही असो, दरवाढ ठरलेलीच. मागणी वाढली की दर वाढतात असं सांगितलं जातं. मागणी पुरवठ्याचा नियम त्यासाठी पुढे केला जातो. पण प्रत्येक सणाला हाच नियम ग्राहकांच्या विरोधातच का लागू होतो? हा खरा प्रश्न आहे. साबुदाणा, शेंगादाणे, साखर, खाद्यतेल यासारख्या वस्तूंचे दर सणासुदीच्या काळात भडकतात. उपवासाच्या पदार्थांच्या किमती वाढतात. श्रावण सुरू झाला की उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढणार हे माहिती असतं. गणेशोत्सव येणार हे माहिती असतं. नवरात्र येणार हेही माहिती असतं. दसरा, दिवाळी कधी येणार हेही ठरलेलं असतं. हे काही अचानक होत नाही. त्यामुळं मागणी किती वाढेल याचा अंदाज घेता येतो. माल आधीच मागविता येतो, साठवणूक करता येते, वाहतुकीचे नियोजन करता येतं. मग सण जवळ आला की दर का वाढतात आणि सण संपला की दर पुन्हा खाली कसे येतात? या प्रश्नाचं उत्तरही महत्त्वाचं आहे. सणाचे दिवस संपले की अनेक वस्तू पुन्हा नेहमीच्या दरात मिळतात. मग सणाच्या काळात वाढवलेला दर योग्य होता का? जर तो दर योग्य होता तर नंतर तो कमी कसा झाला? आणि जर नंतर कमी दरात विक्री करणं परवडत असेल तर सणाच्या काळात ग्राहकांकडून ज्यादा पैसे का घेतले? यातून संशय निर्माण होतो. दरवाढीचा काही भाग बाजारपेठेतील परिस्थितीमुळे असू शकतो, पण प्रत्येक दरवाढीला मागणी आणि पुरवठ्याचं कारण सांगणं योग्य नाही. काही ठिकाणी सणांच्या गर्दीचा फायदा घेतला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार केवळ किराणा बाजारापुरता मर्यादित नाही. सणासुदीला विमान प्रवास मागतो, रेल्वेच्या तिकिटांसाठी मोठी मागणी वाढते, हॉटेलांच्या खोल्यांचे दर वाढतात. प्रवासाच्या काही मार्गांवर एसटीच्या दरांमध्ये हंगामी वाढ करण्याची पद्धत आहे. म्हणजे नागरिकांनी सणाला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ज्यादा पैसे द्यायचे. घरातून बाहेर पडलं तर प्रवास महाग, हॉटेलमध्ये राहिलं तर मुक्काम महाग, बाजारात गेलं तर खरेदी महाग. सण साजरा करण्यासाठीच जणू सीझनल टॅक्स भरावा लागतो. फुलांपासून मिठाईपर्यंत सगळीकडेच चढे दर. सणाच्या काळात फुले मागतात, फळे मागतात, मिठाई आणि फराळाचे पदार्थ मागतात. पूजेचे साहित्य मागते, सजावटीचे साहित्य मागते, कपडे आणि काही घरगुती वस्तूंच्या किमतीही वाढतात. दिवाळीत फटाके, फराळाचं साहित्य आणि भेटवस्तूंच्या बाजारातील दरवाढीचा अनुभव येतो. गणेशोत्सवात सजावट, फुलं आणि पूजेच्या साहित्याला मागणी वाढते. नवरात्रात काही विशिष्ट वस्तूंचे दर वाढतात. म्हणजे सण कोणताही असो, ग्राहक मात्र प्रत्येक वेळी भरडला जातो. छोटे व्यापारी मोठ्यांकडे बोट दाखवतात. यावर व्यापाऱ्यांना विचारलं तर उत्तर तयार असतं की घाऊक बाजारातच भाव वाढलेत. घाऊक व्यापारी म्हणतात पुरवठा कमी आहे, पुरवठादार म्हणतात वाहतूक मागली, पुढं आणखी एखादं कारण. अनेकदा ही कारणं खरी असू शकतात, पण प्रत्येक वेळी ती तपासली जातात का? दर वाढवण्याची कारणं खरी असतील तर त्याचा पुरावा काय? साठा किती होता? माल किती किमतीला आला? वाहतूक खर्च किती वाढला? घाऊक दर किती होता? आणि किरकोळ दर किती वाढला? या सगळ्यांचा हिशोब तपासला गेला पाहिजे. सण आला की काही ठिकाणी छापे पडतात, काही नमुने घेतले जातात, काही व्यापाऱ्यांवर कारवाई होते. पण हा प्रश्न केवळ भेसळीचा नाही. हा प्रश्न कृत्रिम टंचाईचा आहे, साठेबाजीचा आहे, अनधिकृत दरवाढीचा आहे, ग्राहकांच्या असहाय्यतेचा आहे.
त्यामुळं प्रशासनानं केवळ वरवरची तपासणी करून चालणार नाही. साठवणूक कुठं आहे हे तपासावं लागेल. साठा किती आहे हे तपासावं लागेल. माल कोणत्या दरानं खरेदी केला हे पाहावं लागेल आणि ग्राहकांना कोणत्या दरानं विकला हेही तपासावं लागेल. या सगळ्यात एक धोकादायक मानसिकता तयार झाली आहे. सण आला की महागाई वाढणारच हे ग्राहकांनी गृहीत धरलेलं आहे. सण आहे, महाग मिळणारच ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण ग्राहकाने प्रश्न विचारणं बंद केलं की बाजारातील गैरप्रकारांना मोकळं रान मिळतं. ग्राहकांनी बिल मागणं आवश्यक आहे, दर तपासणं आवश्यक आहे, छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेतले जात आहेत का हे पाहणं आवश्यक आहे. पण ग्राहकानेच सगळं करायचं आणि प्रशासनानं केवळ पाहत राहायचं हेही चालणार नाही. सणाचा आनंद लुटीत बदलू नये. सण म्हणजे आनंद, सण म्हणजे उत्साह, सण म्हणजे कुटुंबासोबतचे क्षण. मात्र सण म्हणजे ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याची संधी नव्हे. मागणी वाढली म्हणून वाजवी दरवाढ समजण्यासारखी आहे, पण मागणीचा फायदा घेऊन मनमानी दरवाढ करणं वेगळं. दोन्ही गोष्टींची गल्लत होऊ नये. सरकारनं सणासुदीच्या काळासाठी स्वतंत्र सीझनल प्राइस मॉनिटरिंग यंत्रणा उभी करायला हवी. महत्त्वाच्या वस्तूंचे दर नियमित जाहीर करावेत. घाऊक आणि किरकोळ दरातील तफावत तपासावी. साठेबाजीवर लक्ष ठेवावं. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. कारवाई अशी असावी की ती दिसली पाहिजे, फक्त कागदावर नको. बाजारातील चढ उतार मान्य करता येतील, पण सणासुदीच्या काळात कृत्रिम दरवाढ केली जाते, त्यातून होणारी ग्राहकांची लूट होता कामा नये. शेवटी प्रश्न ग्राहकांचा आहे. सणाच्या काळातील वाढीव दराचं नेमकं गणित काय? या दरवाढीला कोणाचा आशीर्वाद असतो? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. सणासुदीची महागाई हा बाजाराचा अपरिहार्य नियम आहे असं म्हणून ग्राहकांची लूट सहन करता येणार नाही. सणासुदीला काही गोष्टी अशा असतात की त्या खरेदी कराव्याच लागतात. त्यामुळं ग्राहकांचाही नाईलाज असतो आणि याचाच गैरफायदा घेतला जातो. व्यापाऱ्यांना नफा मिळायलाच हवा, पण नफ्याच्या नावाखाली ग्राहकांची अडवणूक होता कामा नये. सणाचा हंगाम व्यापाऱ्यांसाठी कमाईचा असू शकतो, पण तो ग्राहकांच्या लुटीचा हंगाम बनता कामा नये. ही जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे, ही जबाबदारी सरकारची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जबाबदारी बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेची आहे. सणासुदीची महागाई थांबवायची असेल तर केवळ दरवाढीवर चर्चा नको, दरवाढीमागचं गणित तपासा. तेव्हाच ग्राहकांची खरी लूट थांबेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.